आपल्या म्हसवड येथील गेल्या 10 वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले विश्वसनीय ठिकाण अनिरुद्ध इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स। नामवंत कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल साहित्य योग्य दरात उपलब्ध। आमच्याकडे इस्त्री, फॅन, मिक्सर विक्री व दुरुस्ती करून मिळेल। आमचा पत्ता एसटी स्टँड समोर म्हसवड, तालुका मान। प्रोप्रायटर नाना लुबाड 94 21 21 21 60, अमोल लुबाड 98 60 66 77 22। नमस्कार मंडळी, स्वागत आहे मानदेश प्राईमच्या नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, 7 मे रोजी माढा लोकसभेची निवडणूक पार पडली। खरं तर ही तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक होती आणि या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकणार हे सगळ्यांनाच आतुरता लागलेली आहे। आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत अनुभवी पत्रकार फलटण तालुक्यातील राजकुमार गोपने। आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती होती, कशी निवडणूक झाली आणि कोण निवडून येणार, काय सांगाल? तुमचं खूप खूप स्वागत। धन्यवाद। माढा लोकसभेची निवडणूक खरं पाहिलं तर अतिशय चुरशीची झालेली आहे। 2009 साली माढा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर या ठिकाणी आता चौथ्यांदा निवडणूक होत आहे। 2009ला सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी दणदणीत विजय मिळवला होता। नंतर 2014लाही राष्ट्रवादीने विजय मिळवला विजयशी मोहिते पाटलांच्या रूपाने। मात्र 2019ला भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा या ठिकाणी फडकवला आणि याचमुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आणि ही जागा आपण कसल्याही प्रकारे जिंकायची असा संकल्प मानला। त्यामुळे आता जी निवडणूक होती 4 जूनला निकाल होतोय तो अतिशय निर्णायक होईल, घासून होईल आणि निकाल धक्कादायक लागेल। काही जण म्हणतात 1 लाखाचा फरक, 1.5 लाखाचा फरक, 2 लाखाचा फरक। मला असं काही वाटत नाही, कारण 2009 साली स्वतः शरद पवार या ठिकाणी 2.5 लाख मताधिक्याने निवडून गेलो होतं। मात्र ज्यावेळेस 14ची निवडणूक झाली त्यावेळेस माजी उपमुख्यमंत्री विजयशी मोहिते पाटील हे 25,000 मताधिक्याने निवडून आलं होतं। मात्र 2019ला 1,16,000चं मताधिक्य माळशिरसच्या जोरावरती जे विद्यमान खासदार आहेत ते 85,000 मताधिक्याने निवडून आलं होतं। मात्र यावेळेस 2024 साली ही अतिशय चुरशीचा निकाल, अगदी त्याही खाली ज्या संख्येनं विजयशी मोहिते पाटील जिंकलं होतं त्याच्याही पेक्षा खालच्या मताधिक्याने, कमी मताधिक्याने यातला विजयी उमेदवार होईल। आता वंचितचं मतदान कमी होईल की लक्ष्मण हाकेंचं मतदान जास्त होईल? लक्ष्मण हाके हेही चळवळीतले कार्यकर्ते आहेत, त्यांनाही चांगल्या प्रकारे मतदान मिळतील, लक्षवेधी मतदान घेतील असं वाटतंय। मात्र त्यांचं जे हे होतं आपण केडर बेस म्हणतो तशा प्रकारचं केडर बेस थोडंसं पाहायला मिळालं नाही। एक सुशिक्षित सोशल माध्यमांवरचा जो मतदार आहे, सुशिक्षित मतदार आहे, असा मतदारांचं मतदान लक्ष्मण हाकेंना होऊ शकतं आणि वंचित बहुजन आघाडीचा जो वेगळा बेसिक वोटर आहे तो वंचित बहुजन आघाडीला मिळेल असं वाटतं। असं आधी एकंदरीत परिस्थिती पाहता रमेश बारस्कर वंचितचे उमेदवार होते, ते जास्त प्रचारात दिसले का? कारण वंचित रमेश बारस्कर यांचे 2 वेळा दौरे झाले, फलटण या ठिकाणी 3 वेळा दौरे झाले एकंदरीत निवडणूक प्रक्रियेत। त्यांचंही होती प्रचार यंत्रणा थोडी त्यांची कमी होती, पण होती थोडीफार असं। आता आपण तालुक्याने आपण चर्चा करूया। फलटण तालुक्यामधून कोणत्या आमदारांनी काम केलं का? कशी परिस्थिती आहे, कितीचं लीड भेटते? फलटणमध्ये माझ्या मतानुसार या ठिकाणी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळेल। किमान 30 ते 40 हजाराचं मताधिक्य त्यांना मिळणं या ठिकाणी अपेक्षित आहे असं मला वाटतंय। बाकी कसं होतं, जरा महायुतीचे काही नाराज घटक होते, त्यांचे मित्रपक्ष असलेले नाराज होते, त्यामुळे फारसे ते प्रचारात दिसले नाहीत आणि महाविकास आघाडीचंही या ठिकाणी तालुक्यात छुप्या पद्धतीने चांगलं काम झालं आहे। मान खटावमध्ये मला असं वाटतंय की यावेळेस जयकुमार गोरे यांनी जे पाठीमागच्या वेळेस लीड दिलं होतं 23,000चं ते राखणं त्यांना थोडंसं जड राहिलं असं चर्चा ऐकायला मिळतात। प्रत्यक्षात आम्हाला एवढं ग्रासरूटला माहीत नाही, परंतु असं वाटतंय। सांगोल्यामध्ये ही समांतर मतदान होईल असं एक शक्यता ऐकण्यात येते। या ठिकाणी पाठीमागच्या वेळेस संजय मामा शिंदेने आघाडी घेतली होती, यावेळेस समांतर सुटेल असं वाटतंय, अशी चर्चा आहे। करमाळा आणि माळशिरस, करमाळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडी घेईल असं समजतंय। माढ्यामध्ये हे बरोबरीत चालतील असं समजतंय आणि माळशिरसमध्ये मात्र जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडी घेतील असं वाटतंय। माळशिरस हा निर्णायक टप्पा आहे, म्हणजे इथून सगळे बदलतात, तर काय नाही मला असं वाटतंय ज्यावेळेस उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील हे एकत्र आली त्यावेळेस एकदा कलाटणी मिळाली, तिथल्या टप्प्यावरती एक माढ्याला कलाटणी मिळाली आणि त्या बेसवरतीच आता
त्यांनी जे 2019ला 1,16,000चं मताधिक्य घेतलं होतं, आता यावेळेसही 1 लाखाच्या वरती राहणार का, यावरती ही खरं समीकरणं अवलंबून राहणार आहेत. आणि तसं जर राहिलं तर निश्चितपणानं खूप काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळेल. आता ही निवडणूक रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी होती, परंतु त्यापेक्षाही पुढं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक होती. नाही, आता कसं झालं, ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. त्याचं कारणही असंच होतं की माहितीला असं वाटत होतं की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील थांबतील, आणि ते थांबले असते तर या ठिकाणची निवडणूक एकतर्फी झाली असती. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वनवे निवडणार असतं. हेच शरद पवार पण हेरून होते. हे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष उमेदवारी ह्यांना देतंय का, आणि त्यांना फायनल केल्यानंतर शरद पवारांनी जे डाव टाकलं त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना पूर्णपणे पॅक केलं त्यांनी. आणि सुरुवातीपासूनच दोघांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता, कारण 2009ला राष्ट्रवादीने एकदा जिंकली होती, पुन्हा 2014 राष्ट्रवादी जिंकली, मात्र 2019ला राष्ट्रवादीला पराभूत करून भारतीय जनता पक्षाने झेंडा लावला. त्यामुळं दोन्हीसाठी ही निवडणूक काटेकी टक्कर होती आणि दोघांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न होता. आणि याचमुळे ती उमेदवार न राहता दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांवरती गेली. अगदी शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, या नेत्यांवरती निवडणूक गेली आणि त्या दोघांची प्रतिष्ठा पानाला लागली. असा विषय या माड्यात बनला. ओके, धन्यवाद. तर मंडळी, अजूनही आपण अनुभवी पत्रकारांकडून विश्लेषण जाणून घेणार आहे. तुम्हाला काय वाटतं, माड्याचा खासदार कोण होईल? कमेंट. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची, तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी. साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहाळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व AC हॉल अगदी मोफत. 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, AC हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची.